गुड मॉर्निंग मुलांनो. आजचा विषय आहे गणित. तर गणितामध्ये आपली हातचेची पूर्वतयारी चाललेली आहे. तसं दिवाळीनंतरचा हा घटक आहे, परंतु याची पूर्वतयारी म्हणून आपण काय केलेलं आहे, साधी बेरीज बरेचशी उदाहरणं घेतलेली आहेत. त्यातलाच हा पूर्वतयारीचा भाग आपण घेत आहोत. मुलांनो, इथे काय दिलेलं बघा, तुम्हाला दिसेल की विभाग दुसरा बेरीज हातच्याची. आता इथे काय दिलेलं आहे, सलमाजवळ दशकाच्या 7 माळा आणि 7 सुट्टे मणी असे 77 मणी आहेत. बघा, ही सलमा आहे. या सलमाकडे किती मणी आहेत बघा. या माळा मोजूया आधी. 1 2 3 4 5 6 7, बरोबर आहे. आणि सुट्टे किती मणी आहेत, 1 2 3 4 5 6 7, 7 सुट्टे मणी आहेत आणि 7 माळा आहेत. मग ती संख्या किती होते मुलांनो, ही दशक माळ आहे. मग 7 दशक म्हणजे 70 आणि सुट्टे 7 77. आता दुसरं, सोनूकडे बघा. सोनूकडे 8 माळा आहेत आणि सुट्टे 5 आहेत. 8 आणि 5 85 होतात. सोनूकडे 85 मणी आहेत आणि सलमाकडे 77 मणी आहेत. मग ह्या सलमाची आणि सोनूच्या मण्या एकत्र केल्या. आता मला सांगा, आधी माळा किती होतील, 7 आणि 8. 7 आणि 8 15 होतात, म्हणजे 15 माळा झाल्या, बरोबर आहे. आणि हे 7 मणी सुट्टे आणि 5 मणी सुट्टे, मग किती झाले, 12 मणी झाले. मग 12 मणी म्हणजे त्यातला एक दशकाची माळ तयार करू शकतो, बरोबर आहे. आधी हे किती, 7 आणि 8 15 झालेल्या माळा, त्यातल्या 10 सुट्ट्या मण्यांचा एक माळ तयार केला, म्हणजे झाले किती, 16 माळा झाल्या. 16 माळा झाल्यानंतर मग मुलांनो 16 माळा आणि 2 सुट्टे मणी, बरोबर आहे. 16 दशक माळा झाल्या आणि 2 सुट्ट्या मणी. मग आता आपण मागे पण बघितल्यासारखं, या आधी पण मी शिकवलं तुम्हाला दशक माळ कशी तयार होते. तसं 10 दशक माळांचा एक शतक माळ तयार होते. आपल्याकडे 16 माळा आहेत. त्या 16 पैकी 10 दशक माळाच्या आपल्याला एक शतक माळ तयार करता येते. मग 10 काढा, 16तून 10 वजा केले आणि त्याचा हा शतक माळ तयार केला. हा शतक माळ आहे बरं का मुलांनो. आणि उरल्या किती, 16तून 10 वजा केले, 6 उरले. मग हे 6 दशक माळा आणि उरलेल्या 2 सुट्टे मणी, म्हणजे एक शतक आणि 6 दशक आणि 2 एकक. अशा पद्धतीने आपण माळा तयार केलेल्या आहेत. कळलं तुम्हाला. दोघींचे उरलेले एकत्र केल्यावर एक शतक माळ झाली, 6 दशक माळ झाल्या आणि 2 सुट्टे मणी उरले, बरोबर आहे. अशा पद्धतीने सुट्ट्यांचं दशकामध्ये, दशकाचं शतकामध्ये रूपांतर केलं आणि अशा पद्धतीने ते तयार झालं. म्हणजे ह्या दोघांची बेरीज केली, सलमाकडच्या मण्यांची आणि सोनूकडच्या मण्यांची जर बेरीज केली तर ती अशी बेरीज येते की एक शतक माळ आणि 6 दशक माळ आणि 2 सुट्ट्या मण्या. कळलं तुम्हाला. आता स्वाध्याय म्हणून एक प्रश्न दिलेला आहे तुम्हाला, इथे नीट लक्ष द्या. रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहा. त्यांनी हे सोपं आहे खूप. त्यांनी ते एक तयार करून दिलेलं आहे बघा. 12 दशक म्हणजे यामध्ये हा 2 एकक आहे. 12 दशक म्हणजे त्यातला एक शतक आहे. आत्ताच आपण केलेलं आहे तसं. त्यातला एक शतक आहे
आणि 2 दशक आहेत. बरोबर आहे, समजलं तुम्हाला? हे दशक आहेत बरं का, 12 दशक आहेत. त्यातले 10 दशक बाजूला काढले की शतक होतात ते, म्हणून त्यातला 1 शतक आणि 2 दशक. बरोबर आहे. तसंच याची पण विभागणी करायची आहे सर्वांची. 15 दशक म्हणजे 1 शतक आणि 5 दशक. बरोबर आहे. 17 दशक म्हणजे 1 शतक 7 दशक. 18 दशक म्हणजे 1 शतक 8 दशक. हे शेवटचं एक तुम्ही करा. पुढे बघा, इथे त्याच्या जरा वेगळं केलेलं आहे. इकडचा भाग आधी घेतलेला आहे, त्यांनी उलट केलेला आहे. इकडे 1 शतक 2 दशक बरोबर 12 दशक. म्हणजे आपल्याला वेगळंच केलेलं एकत्र करायचंय. म्हणजेच कसं 1 आणि 2 असं 1 आणि 2 म्हणजे. तर मुलांनो, यामध्ये कसं दिलेलं आहे बघा इथे की हे उलट केलेलं आहे. 2 शतक 2 दशक बरोबर 12 दशक. तसं 1 शतक बरोबर 1 शतक आणि 4 दशक बरोबर 1 आणि 4 म्हणजे 14 दशक. म्हणजे 1 शतक आणि 1 शतकाचे आणि 4 दशकाचं रूपांतर दशकामध्ये करायचं असेल तर 14 दशक होतात. त्या पद्धतीने 3 शतक आणि 2 दशकाचं रूपांतर 32 दशकामध्ये होतं. 32 इथे लिहायचं किती? 32. या पद्धतीने तुम्हाला हे पूर्ण करायचं आहे. मग आलं लक्षात? हे मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. हे पूर्ण स्वाध्याय लिहून वहीत पाठवायचं आहे. कळलं तुम्हाला? बाय बाय.